नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, जून महिन्यामध्ये बुध ग्रहाचे राशी परिवर्तन काही महत्त्वाच्या राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे। त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर या 3 राशींमध्ये तुमची ही भाग्यवान रास आहे का, हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, तुमची रास जर कन्या, तुळ आणि मीन असेल तर तुम्हाला जून 2025 मध्ये लाभच लाभ पाहायला मिळतील। तो लाभ नक्की कशा प्रकारचा असेल तर तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळताना दिसेल। अचानक धनलाभ होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात एखादं शुभ कार्य घडू शकतं। मंडळी, बुधाचे गोचर या 3 राशींसाठी लाभदायक ठरेल। ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह मानला जातो, वाणीचा ग्रह मानला जातो। तसेच बुध हा ग्रह संवाद, निर्णय क्षमता याचाही कारक मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहांचा राजा बुध 2 वेळा राशी परिवर्तन करणार आहे। त्यामुळे 3 राशींच्या लोकांना चांगले सोन्याचे दिवस पाहायला मिळतील। तर कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम करणारे ठरेल। नशिबाची उत्तम साथ मिळताना दिसेल। नोकरदार वर्गाला प्रमोशन, उच्च पद मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यासोबतच पगार वाढ देखील होईल। तुम्ही जेही कार्य हाती घ्याल त्यामध्ये भरभरून यश प्राप्ती तुम्हाला होताना आढळेल। आर्थिक योजनांचा लाभ मिळेल। तसेच या काळात नवीन वाहन खरेदी किंवा मोठ्या प्रॉपर्टींची खरेदीचे देखील योग प्रबळ आहेत। काही रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात। आर्थिक स्थिती सुद्धा पूर्वीपेक्षा सुधारताना दिसेल। समाजामध्ये तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल। कन्या राशीच्या लोकांनी या बुध परिवर्तनाचा लाभ नक्कीच घ्यावा। त्यासाठी काय करावं तर बुध ग्रहाची देवता गणपती बाप्पा आहे, म्हणून श्री गणेशांची पूजा उपासना नेहमीच फायद्याची ठरते। कन्या राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पांची उपासना करताना काय करावं तर श्री गणेशांच्या कुठल्याही एका मंत्राचा जप दररोज करावा किंवा गणपती स्तोत्र पठण करावं। यामुळे अजूनच तुमच्या इच्छापूर्तीला बळ मिळेल। आता दुसरी रास आहे तुळ रास। या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल। व्यवसायाची स्थिती भक्कम होताना आढळेल। आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल। तसंच तुळ राशीच्या व्यक्ती त्यांचे स्वप्नपूर्ती करण्याकडे वाटचाल करतील। भौतिक सुखांमध्ये वाढ होताना दिसेल। नोकरीमध्ये पदोन्नतीची दाट शक्यता आहे। तसेच चांगल्या नोकरीच्या ऑफर देखील तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हाला अनपेक्षितपणे लाभ होताना दिसेल आणि यशाचे दार खुले होतील। आता पाहूयात पुढची रास। मीन राशीची सध्या 7.5 सुरू आहे, त्यामुळे काही बाबतीत त्यांना नक्कीच अडथळे जाणवत असतील। कामं होता अडत आहेत। कामांना विलंब होत आहे। या गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, परंतु जून महिन्यात होणारे हे बुधाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींसाठी फायद्याचे ठरेल, शुभ ठरेल। व्यवसाय करणारे त्याचा विस्तार करतील। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल। घरात एखादे शुभ कार्य ठरू शकतं। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगला काळ आहे। काही सकारात्मक गोष्टी घडतील। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामाप्रती प्रशंसा होऊ शकते। त्याचबरोबर देश-विदेश प्रवासाचा योग देखील आहे। एकंदरीतच काय, जून महिन्यात तुमच्या सुखामध्ये वाढ होईल। पैशांची बचत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। तसेच मीन राशीच्या व्यक्तींना 7.5 सुरू असल्याने त्या संबंधी उपाय करणं आवश्यक आहे। त्या उपायांमध्ये दानधर्म आपल्या खिशाला परवडेल असा करावा। अन्नदान, वस्त्रदान, गोरगरीब अपंगांसाठी केलेली सेवा शनी महाराजांना प्रसन्न करते। त्याचबरोबर मारुतीचीही उपासना करावी, हे देखील लाभदायक मानलं जातं। मग रोज तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचं पठण आवर्जून करावं। अशा प्रकारची सेवा निश्चितच 7.5च्या काळामध्ये लाभ देणारी ठरत असते। त्यामुळे 7.5ची तीव्रता कमी होण्यास देखील मदत होत असते। तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये बुध ग्रहाचे राशी परिवर्तन या 3 राशींसाठी अत्यंत फायद्याचे तसेच सकारात्मक बदल करणारे ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा उपासना आपण आवर्जून कराव्यात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।